नाही होत ऍडजस्ट. हा परफेक्ट. नमस्कार नमस्कार मित्रांनो. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल आणि आखाती देश अशा युद्धाला आता 3 दिवस झालेले आहेत झालं की. आणि आज आपण चर्चा करणार आहोत या युद्धाचे भारतावर कशा प्रकारे परिणाम होत आहेत किंवा आणखीन काय परिणाम होऊ शकतील. कारण या सगळ्या देशांमध्ये म्हणजे मुद्दा आता इराण, इस्रायल किंवा अमेरिकेचा नाहीये. या युद्धाची सगळ्यात जास्त किंमत जर कोणाला चुकवावी लागत असेल तर ती संयुक्त अरब अमिराती, ओमान, बहरीन, सौदी अरेबिया, कतार, कुवेत या देशांना चुकवावी लागत आहे. या देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय आहेत. जवळपास 1 कोटी भारतीय आहेत. अनेक भारतीय लोकांचे तिथे उद्योगधंदे आहेत. भारताचा व्यापार जर बघितला तर किमान $150 अब्ज व्यापार भारताचा या देशांशी होतो. इराणने सांगितलेलं आहे की तेलाचा 1 थेंब इकडनं बाहेर पडू देणार नाही आणि त्याच्यामुळे जरी भारताकडे 50 दिवसाचा तेल साठा असला तरी असं किती काळ चालणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आणि या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपले नेहमीचे मान्यवर सगळे उपस्थित आहेत. डॉक्टर गौरी पिंपळे, चंद्रशेखर नेने सर, स्वातीताई, सगळ्यांचं स्वागत असो. नमस्कार. गौरीजी, तुमचं आर्थिक दृष्ट्या या सगळ्या युद्धाचे भारतावर कशा प्रकारे परिणाम होत आहेत आणि आपण या सगळ्या परिणामापासून किती काळ अलिप्त राहू शकू, काय वाटतं? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक, तेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. युद्ध जास्त काळ चालत राहिलं तर भारताचं जे 50% तेल आखातातून येतं त्याच्यावरचा परिणाम होतोच आहे रोजचा. आणि त्याचबरोबर त्याच्या किमती जर वाढल्या तर इम्पोर्ट बिल जे वाढेल ते कुठे ना कुठेतरी नागरिकांवरती त्याचा भार टाकावा लागेल, नाईलाजाने, जरी इच्छा नसेल तरी. त्यामुळे युद्ध फार काळ लांबलं तर महागाईही वाढेल. जास्त नाही वाढली तरी थोड्या प्रमाणात वाढेल, कारण तेलाचे भाव वाढले की त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होतो, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि सगळ्या गोष्टी मिळून. त्यामुळे बाकीच्याही गोष्टींचे भाव वाढतील, जीवनावश्यक गोष्टींचे सुद्धा. त्यामुळे भाववाढ ही भारतासाठी फार मोठी समस्या ठरेल असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, जे व्यापारी करार आहेत, इराणने जे आखाती देशांवरती हल्ले केले त्याच्यामुळे व्यापारी करारावरती जो परिणाम होणार आहे त्याच्यामुळे आपल्या उद्योगधंद्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. भारताच्या दृष्टीने हे होऊ न देणं महत्वाचं आहे. त्यामुळे जितक्या लवकर युद्ध थांबेल तितकं ते बिझनेसमॅनसाठी आणि जे काही व्यापारी संबंध आहेत त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आजपर्यंत आखाती देश त्या मनाने खूपच शांत तिथलं वातावरण असं मानलं जात होतं. इतर आखाती देशांमधलं काही धगधगते राहिले, पण बाकीचे जे आहेत, साधारण दुबई सारखा देश म्हणा, तर दुबई सिटी आहे, तर तिथे जे इन्व्हेस्टमेंट जे आहेत तिथे कुठल्याही प्रकारचा धोका नाही असं आपण आतापर्यंत समजत होतो. पण इराणने अचानक सगळ्याच मिलिटरी बेसेसवरती हल्ले केल्यानंतर सगळ्याच देशातलं वातावरण अस्थिर झालंय. त्यामुळे थोडी काळजीची हे आहे, शक्यता, काळजी वाटते, म्हणजे काळजी वाटावं असं वातावरण आहे एकूणच. निश्चितच. नेने सर, किती दिवस हे युद्ध चालेल? काय तुमचा अंदाज आहे की हे संपेल का? ट्रम्पनी, कारण पूर्वीचा पहिले अंदाज सांगितलं 4 आठवडे सांगितलं, आता सांगितलं आणखीनही लढाईची आमची ताकद आहे. किती काळ चालेल? मला तरी वाटत होतं की 1 आठवडा चालेल, परंतु ट्रम्पनी स्वतःच सांगितलं 4 आठवडे. आणि सगळ्या तज्ञांच्या मते इराणकडे 10 ते 15 दिवसाचा साठा आहे, त्याहून जास्त साठा नाहीये. त्यामुळे त्याहून जास्त इराणला स्ट्रेच पण करता येणार नाही युद्ध. परंतु रुबियोचं परवा स्टेटमेंट होतं, कालच स्टेटमेंट होतं की अजून तर तुम्ही काहीच पाहिलं नाही, आम्ही याहून भीषण हल्ले करणार आहोत. कदाचित आता अमेरिका असा विचार करत असावी की काहीतरी प्रचंड मोठा दणका इराणला द्यायचा की त्यांची लढण्याची इच्छा किंवा स्पिरिटच मोडून जाईल. तसं जर त्यांनी केलं, आणि ते करू शकतात, त्यांच्याकडे म्हणजे अनेक जास्ती पॉवरफुल वेपन्स असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण प्रॉब्लेम आता काय झालाय, होर्मझचा आखात बंद झाल्यामुळे सगळ्या जगावरतीच सावटता आलेलं आहे. आतापर्यंत आखाती देशच अफेक्टेड होते, पण आता गौरीने सांगितल्याप्रमाणे सगळ्या जगावरतीच हे सावट आलंय. कारण तेल तर थांबलंच यायचं. युरोपने ऑलरेडी एक हे पास केलंय, सगळ्या आपल्या मेंबर्सना सांगितलंय की तुमच्याकडे किती रिझर्व्ह आहे सांगा, कारण वी आर इन अ डायर स्ट्रेट. पण त्यामुळे हे युद्ध लवकर थांबेल अशी एक शक्यता आहे असं मला वाटतं. म्हणजे 7 ते 8 दिवसामध्ये ते युद्ध थांबेल. इराणला जर आणखीन दणकून हल्ला झाला
तर ते सोडतील कदाचित युद्ध करण्याची त्यांची सध्याची विचार, असं वाटतं. स्वातीताई, याच्यामध्ये अनेक लोकांनी म्हणजे खास करून त्यातल्या पुरोगामी तज्ज्ञांनी असा एक सूर आळवायला सुरुवात केली की बघा की डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन नरेंद्र मोदी सरकारने रशियाकडनं खनिज तेल घेणं बंद केलं आणि आता जर आखातातनं तेल बाहेर निघत नसेल तर भारत पुन्हा एकदा रशियाकडे जाऊ शकेल का? गेला तर रशिया भारताला एंटरटेन करेल का? कारण एका प्रकारे रशिया अगदी त्यांनी इराणच्या बाजूने उडी मारली नसली युद्धात तरी रशिया या सगळ्या विरुद्ध बाजूला आहे, पैलतीरावर आहे आणि भारताने एकदा तेल घेणं कमी केल्यावर आता पुन्हा तेलाचे भाव वाढले असताना रशिया भारताला डिस्काउंट मध्ये किंवा तेल पुरवेल का? काय वाटतं याच्याबद्दल? रशिया बद्दल काही क्वेश्चन मार्क येऊ शकतात, पण मला असं वाटतं की आपण एक नवी लाईन जी ओपन करून घेतली आहे व्हेनेझुएलाच्या तेलाची, तिथे मला खूप मोठा वाव आहे वाढवण्यासाठी सुद्धा. अर्थात ते अंतर जास्त आहे त्याच्यामुळे थोडाफार खर्च जास्त असेल, पण तरी देखील तेलाची उपलब्धता राहील असं म्हणजे आत्ताच मी एक रिपोर्ट वाचला आणि ज्या फिगर्स आहेत त्याचं कन्फर्मेशन मी करू नाही शकले कारण जस्ट वाचत होते आता. तर जवळ-जवळ व्हेनेझुएला असं म्हणतात की 4 मिलियन बॅरल पर डे देऊ शकतात म्हणून. तर याचं दुसरं कारण असं की व्हेनेझुएलाचं तेल जे आहे ते त्याचं शुद्धीकरण करायला कोणीच तयार नाहीये हेवी आणि हेवी ती ऑइल आहे. हां, ते फक्त भारताकडे आहे. त्याच्यामुळे ते तिथे ते जेवढे काढतील बाहेर तेवढं सगळं आपण प्रोसेस करू शकू. त्यामुळे एक प्रकारे तुटवडा नाही होणार म्हणजे इतर सोर्सेसकडचे बंद होतील. शॉर्टफॉल थोडा ना थोडा येईलच, असं वाटतंय मला. पण तरी देखील त्यातली काही उणीव जी आहे ती तिकडून भरून निघू शकेल. कॅनडा खास करून मार्क कॉर्नी इकडे येऊन गेले आणि ह्या विषयात बोलणं झालंय की नाही कल्पना नाही, पण कॅनडाचं सुद्धा ऑइल आहे आणि ते सुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकतं. म्हणजे अशी जर का तातडीची काही समस्या आली, तर आपण तिथेही जाऊ शकू असं वाटतंय. कारण संबंध आता सध्याला तरी ठीक झालेले आहेत दोन्ही बाबतीत. मला मला असं वाटतं व्हेनेझुएलाकडे तेल आहे पण ते हेवी ऑइल आहे, त्याची प्रोसेसिंग कपॅसिटी आणि शेवटी ते अमेरिकेच्या मालकीचं आहे. म्हणजे व्हेनेझुएला जरी स्वतंत्र असला तरी अमेरिकेची त्याच्यावर छत्रछाया आहे. कॅनडाकडे पण शेल ऑइल म्हणजे त्या समुद्र किनाऱ्याची वाळू असते त्याच्यातनं जे तेल निघतं, पण ते पण हेवी ऑइल आहे आणि ते भारताला मिळू शकेल. पण तसंही बघायला गेलं तरी भारताकडे 50 दिवस पुरेल एवढा तेल साठा आहे जो आपण स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह बनवलेला आहे. तर मला बरोबर. असं वाटतं की 50 दिवस जर हे कॉन्फ्लिक्ट चालू शकेल तर बऱ्याच जगांमध्ये बऱ्याच देशांमध्ये सरकार उलटी-पालटी होतील. आपल्या शेजारी दोन्ही देशांमध्ये काहीतरी परिणाम होतील. त्यामुळे आपण आता त्याची चर्चा म्हणजे सीमित ठेवूया कारण इतरही विषय आहेत. गौरीजी, याच्या पलीकडे जाऊन म्हणजे हे जे युद्ध सुरू आहे आणि ज्याचं आता प्रादेशिक युद्धामध्ये रूपांतर जवळपास झालेलं आहे आणि याच्यामध्ये आखाती अरब देश आहे ते आतापर्यंत त्यांनी संयम राखलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडे जरी शस्त्रास्त्र असली आणि याच्या आधी येमेनमध्ये वगैरे त्यांनी हवाई हल्ले केले असले, इराणमध्ये हवाई हल्ले करणं फार अवघड नाही कारण त्यांच्याकडे एअर डिफेन्स आता संपुष्टात आलेली आहे. पण याच्यामध्ये ऍट सम पॉइंट ऑफ टाइम जर कतार असेल, संयुक्त अरब अमिराती असेल, हे जर उतरले त्याच्यामध्ये तर त्याचे कशा प्रकारे परिणाम होऊ शकतील, आर्थिक परिणाम आणि एकूण राजकीय परिणाम? ते मुख्यत्वे करून आखात हा पहिल्यापासूनच गेली 100 वर्षाचा इतिहास बघितला तेलासाठीच ओळखले जातात हे देश. मुख्य हे त्यांचा उद्योग काय आहे तर तेल आणि तेलाचा व्यापार हाच सगळ्यात मोठ्या प्रमाणावर त्यांचा आहे. मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही आखाती देश ओळखले जात नाही. त्यामुळे जो परिणाम होणार आहे तो तेलाचा व्यापार आणि त्यामुळे बाकीच्या जागतिक अर्थकारणावर होणार आहे. आता तेलाचा व्यापार हा मुद्दा आला म्हणून इकडे गमतीची गोष्ट सांगते. गेल्या 100 वर्षात म्हणजे 1930च्या आसपास जर आपण बघितलं, 1929च्या महामंदीनंतर अमेरिका जेव्हा उभा राहिला त्याही वेळेला अमेरिकेतल्या 7 कंपन्या ह्या पूर्ण तेलाच्या व्यापारावरती स्वतःचं नियंत्रण ठेवून होत्या. त्या 7 कंपन्यांमधल्या अमेरिकेतल्या नाही, एकूण 7 कंपन्या, त्याला 7 सिस्टर म्हटलं जातं. त्यातल्या अमेरिकेतले 6 होते आणि ब्रिटिश पेट्रोलियम होती. तर या सगळ्या कंपन्यांनी 85% तेलाचा व्यापार हा स्वतःच्या हातात ठेवला होता. 1945ला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर विशेषतः
अमेरिका ही पूर्ण सुपर पॉवर झाली. त्यामुळे या अमेरिकन ऑइल कंपन्या ज्या आहेत, अमेरिकन तेल कंपन्या आहेत, त्या पुन्हा स्ट्रॉंग बनल्या. आणि आधीच्या ज्या कंपन्या आहेत त्यातल्याच आजच्या अस्तित्वात आहेत एक्झन मोबाईल, शेव्हरॉन आणि शेल, या 3 ज्या कंपन्या आहेत त्या एक्झन मोबाईलने आधीच्या 7 सिस्टर मधल्या 2 कंपन्या घेतलेल्या आहेत. शेव्हरॉनने आधीच्या 7 सिस्टर मधल्या 3 कंपन्या घेतलेल्या आहेत. आणि शेल ही आधीपासून होती आणि त्याच्यामध्ये एक ब्रिटिश पेट्रोलियम ही एक. म्हणजे या कंपन्यांच्या हातात तेलाचा व्यापार मुख्यत्वे राहिला तो 1960 सालापर्यंत. 1960 सालापर्यंत तेलाचा व्यापार याच कंपन्यांच्या हातात होता. आणि त्याच्यानंतर ओपेकची स्थापना झाल्यानंतर हळूहळू आखाती देशांनी तेलाचा व्यापार स्वतःच्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर झालं असं, 1945ला जो दुसरं महायुद्ध संपल्यानंतर आर्थिक व्यवस्था उदयाला आली, त्याच्यामध्ये डॉलर हा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी निश्चित करण्यात आला. त्याच्यामुळे तेलाचे व्यापार डॉलरमध्ये होतच होते. आणि 1973ला जो ऑइल शॉक आला, या तेलाच्या कंपन्यांनी या आखाती देशांनी काय केलं, इस्रायलवर हल्ले केले. योम कपूरचं युद्ध जे म्हटलं जातं. आणि त्या दरम्यान त्यांनी तेलाचा पुरवठा होता तो कमी केला. तेलाचा पुरवठा कमी केला, त्याचा झळ संपूर्ण तेलाचा पुरवठा कमी केल्यानंतर त्याची झळ संपूर्ण जगाला बसली. खास करून युरोपीय देश आणि अमेरिका ही त्यांचं तेलाचं कन्झम्पशन, तेलाचा वापर होता तो सगळ्यात जास्त होता, कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट झालेली होती. त्यामुळे या सगळ्या देशांना या सगळ्या योम किप्पूर युद्धानंतर जो ऑइल प्राइस शॉक आला, ऑइल शॉक म्हटलं जातं, त्याचा फटका बसला 1973ला. आणि 1973ला त्याच्या आधी अमेरिकेने डॉलर हा सोन्याशी निगडीत जो 1945 मध्ये होता तो नाही असं 1971ला जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर या ऑइल शॉक नंतर या कंपन्यांनी तेलाचे भाव अचानक वाढवले. जे $3 पर बॅरल होते ते $12 पर बॅरल, जवळजवळ चौपट झाले भाव. त्याच्यामुळे त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले. आता या डॉलरचं करायचं काय, की तेलाचा व्यापार, तेल तर सगळेच जण घेत आहेत, काही ठराविक देश तेलाचं उत्पादन करतायत आणि तेल विकत घेणारे देश जगातले सगळे आहेत. अशा वेळेस त्यांच्याकडे डॉलर हे जास्त झाले. अमेरिकेला त्यांनी सांगितलं डॉलरचं काय करायचं, मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट कुठे करायची. अमेरिकेला एकतर अमेरिकेने सोन्याशी डॉलर लिंक केला होता, तो काढून घेतला होता 1971 मध्ये. अमेरिकेने सांगितलं की तुम्ही सगळे तेलाचे व्यवहार फक्त डॉलरमध्ये करा, आम्ही तुम्हाला संरक्षण देतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी उरलेले डॉलर अमेरिकेला द्यायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे आखाती देश हे अमेरिकेवर संरक्षणासाठी हे झाले, अवलंबून राहिले. पण या पण काळामध्ये, या सगळ्या काळामध्ये आत्ताच्या काळात, सॉरी मी इंटरव्ह्यू करतोय, आत्ताच्या काळात अमेरिका संरक्षण देऊ शकते का त्यांना? कारण जी त्यांची तक्रार आहे की जे ड्रोन हल्ले होत आहेत ते थांबवण्यासाठी अमेरिका काही फारसं करू शकत नाहीये, किंवा त्यांचे एक सौदी अरामकोच्या त्या रिफायनरीवर हल्ला झाला, कतारनी गॅस प्रोडक्शन बंद केलं. पण एक याच्यामध्ये शक्यता आहे, आणि मला ते स्वातीताईंना विचारायचं आहे की हे म्हणजे संकट हे आपत्ती आहे का ही इष्टापत्ती पण आहे? म्हणजे या सगळ्या देशांची तक्रार होती, कारण आता तेलाचा अजिबात तुटवडा नाही, आता प्रचंड तेलाचा महापूर आलेला आहे जगामध्ये. म्हणजे गयाना सारखे देश असतील, त्यांच्याकडे तेल निघतंय, कॅनडा असेल, अमेरिका असेल, आणि चीनची तेलाची मागणी गेल्या वर्षी 5% कमी झालेली आहे. म्हणजे चीन जो सगळ्यात आता तेलाचा सगळ्यात मोठा ग्राहक होता, ईव्ही मुळे किंवा इतर गोष्टींमुळे आणि आर्थिक मंदीमुळे कमी झालेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या देशांची अर्थव्यवस्था कुठेतरी कोलमडायला लागलेली होती. तर त्याला युद्धाचं निमित्त करून आपणही जर तेलाचं उत्पादन कमी केलं तर त्याचा जो भाव वाढेल आणि त्याच्यातनं पैसे, प्रॉफिट मार्जिन आपली वाढेल. स्वातीताई, तुम्हाला असं वाटतंय का की याच्यामध्ये फक्त अर्थकारण नाहीये, तर त्याच्यामध्ये राजकारणही असू शकतं थोडंसं? हा, मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे हे जे युद्ध सुरू केलं त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे क्लिअर झालेलं नाही अजून. आणि केवळ इराणची राजवट बदलणं याच्यापुरतं जर का सीमित असेल तर माझ्या मते तेही इतकं सोपं नाहीये. म्हणजे हे प्रश्न निगडीत आहेत म्हणून त्याच्यावरती बोलते आहे. कारण जर का दीर्घकाळ युद्ध चालणार असेल तर मग हे अरब देश जे आहेत ते नेमकं काय करणार आणि त्यांना वाढीव दराचा फायदा मिळू शकतो. पण त्यांनी हे कॅल्क्युलेशन कदाचित तेव्हा केलं नसेल की इराण आपल्यालाही झोडून काढेल आणि आर्थिक तोटा आपल्याला सुद्धा सहन करावा लागेल. ज्या पद्धतीमध्ये त्यांच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आज नुकसान होतंय, ते भरून काढायचं म्हटलं तर परत एकदा तेलाचे दर वाढवावे लागतील. त्याच गणिताने म्हणायचं झालं तर. पण
त्या एका कारणासाठी युद्ध लांबावं अशी काही इच्छा या लोकांची असेल असं नाहीये. पण मूळ म्हणजे अमेरिकेने अजूनही जाहीर केलेलं नाहीये की त्यांना नेमकं इराणमध्ये एंड पॉइंट काय आहे या सगळ्या युद्धाचा. आणि तो जर का कळला तर मग आपण काही त्याच्याबद्दलचे आडाखे बांधू शकतो. पण मला मला असं वाटतं की रेजिम चेंज हा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे आत्ताच एक आज बरोबर. सकाळीच एक मुलाखत झाली की खामेनींची हत्या का केली, तर त्याच्यात एका पॉडकास्टमध्ये म्हणजे इस्रायली डान सिनोर आणि एक त्यांच्या इस्रायल मधला येडिओत वर्तमानपत्राचं संपादक आहे, त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी जे युद्ध झालं त्याच्यात रेजिम चेंज हा उद्देश नव्हता, म्हणून त्यांना गेल्या वेळेला टार्गेट केलं नाही. यावेळेला रेजिम चेंज हा उद्देश होता, अमेरिकेचाही उद्देश होता, म्हणून हे टार्गेट केलं गेलं, हा मुद्दा आहे. बट बाय द वे, जस्ट एक अपडेट म्हणून सांगतो, कारण माझे इराणमध्ये बरेच मित्र मैत्रीण, एक मरियम अब्बासी म्हणून, आता ती 55 वर्षाची आहे, तिचा आत्ताच मेसेज आलाय, 4 दिवस इंटरनेट तिकडे बंद होतं, तिने सांगितलं इट्स सो स्केरी, दे आर बॉम्बिंग सिटीज, दे बॉम्ब द स्ट्रीट आफ्टर माय हाऊस लास्ट नाईट ॲट 2 AM. I was very, very scared. Today I went to my brother's house, but today they बापरे. bombed near my brother's house too. We don't know where to go. I feel very bad. आणि त्याच्यात तिने तिचा बापरे. एक फोटोही पाठवलाय, तो मी वाटलं शेअर करीन. पण म्हणजे गंमत म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या लोक आंदोलन करत होते तेव्हा तिनेच मला कळवलं होतं की नाही, इस्रायल आणि अमेरिका आमच्या मदतीला धावून येतील. आणि आता जेव्हा घराच्या अवतीभोवती बॉम्ब पडतायत, मला कल्पना आहे किती गंभीर असेल. पण नेने सर, मला तुम्हाला विचारायचं की आत्ताचा जो युद्धाचा आवाका आहे हा त्यातला तेल किंवा ऊर्जा सुरक्षा हा एक भाग झाला, पण एकट्या संयुक्त हो अरब अमिरातीमध्ये दररोज 4 लाखापेक्षा जास्त विमान प्रवासी, म्हणजे आयदर हो आखातात जातात किंवा जगभरात इकडे तिकडे जातात. 4 लाख हा खूप मोठा आकडा आहे, म्हणजे वर्षभराचा 9-10 हो कोटीहून जास्त हा आकडा आहे. आणि तुम्ही या हो क्षेत्राशी पूर्वी कार्यरत, म्हणजे तुम्ही हो संबंधित होता हवाई क्षेत्राशी. जेव्हा एवढ्या मोठ्या हो संख्येने प्रवासी अडकून बसतात, त्यातले काही आता भारतात परतले आहेत, पण तरी जेव्हा एअर ट्रॅफिक एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव होतो, त्याचा आर्थिक फटका हम्म. या सगळ्या भागाला किती असेल? भारताला याचा आर्थिक फटका किती असेल? कारण भारतातले अनेक इंटरनॅशनल एअरपोर्ट, फक्त एकच विमान दुबईला जातं म्हणून ते इंटरनॅशनल आहेत, नाही तर त्याच्यात इंटरनॅशनल असं काही नाहीये. पण जेव्हा बरोबर दुबई किंवा बरोबर. कतार किंवा हे सगळे अबुधाबी विमानं बंद पडतात, तेव्हा त्याचा भारतावरही हो परिणाम असतो. तर या हवाई क्षेत्राचा कशा प्रकारे परिणाम या सगळ्या भारतावर आणि या प्रदेशावर होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? सध्या हवाई कंपन्या सर्व्हायव्हल मोडमध्ये गेलेल्या आहेत, कारण आता त्यांचा सगळा धंदा बसलेला आहे. बरं, विमान कंपन्यांचं एक तत्व असतं, विमान जोपर्यंत उडत असतं तोपर्यंत ते पैसे कमवतं, ते हम्म. उडत नसतं तेव्हा ते पैसे गमावतं. आता ही विमानं उडत नाहीयेत, नुसती बसून आहेत, त्यामुळे पैसे गमावणं चालू आहे. किती दिवस ते चालू शकेल याचा प्रॉब्लेम आहे. बरं, दुसरं, आता तू अगदी बरोबर सांगितलंस की हे जे प्रवासी अडकून बसलेत यांना काहीतरी कॉम्पेन्सेशन द्यायला लागतं. आता सगळ्या विमान कंपन्या फोर्स मेजर क्लॉज काढतायत की आमच्या हातातली गोष्ट नाही, येत असतं कॉम्पेन्सेशन वगैरे काही मिळणार नाही, विमान सुरू झालं की तुम्हाला त्यात बसवून नेऊ. पण आता इराणचा जो उद्देश होता की संपूर्ण नाड्याच आवळायच्या, तो ऍक्च्युली यशस्वी झालेला आहे. हॉर्मझची सामुद्रधुनी बंद केली, विमान कंपन्यांचं चालण्याचं बंद केलं, तर एकदम इतका मोठा फटका बसतो. आणि तो सगळा फटका झेलायची शक्ती या देशांमध्ये आहे की नाही, देशांमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांच्या विमान कंपन्यांमध्ये आहे की नाही. बरं, या विमान कंपन्या त्या राज्यकर्त्यांच्याच मालकीच्या आहेत, त्या काही प्रायव्हेट कंपन्या नाहीयेत, त्यामुळे सगळेच याच्यावरती अफेक्ट झालेले आहेत. परंतु आता प्रॉब्लेम असा आहे की यातनं सोडवेल तर अमेरिकाच सोडवेल, दुसरं कोण सोडवणार? म्हणजे त्यांना किती अमेरिका आवडत नसली, लढाई सुरू केली वगैरे म्हणून. परवाच सौदी अरेबियाने अमेरिकेला सांगितलं की प्लीज इराणवरती तुम्ही हल्ला करा, कारण इराण आता हाताबाहेर चाललेला आहे. तर ते सगळे असे विचित्र डायलेमात अडकलेले आहेत की अमेरिका त्यांना आवडत नाहीये, पण अमेरिका त्यातनं सोडवू शकेल असा विश्वास आहे. खरं सांगू का, हा अमेरिकेचा स्वतःचा गेम चाललाय असं मला वाटतं. तेलाचा सप्लाय इथनं थांबला की तेल कुठनं घेणार? अमेरिका आणि व्हेनेझुएलाचंच तेल घेणार. पुन्हा किंमत वाढलेलीच असेल. आणि सगळे अरब देश आता अमेरिकेकडे शस्त्रास्त्राची आणि नवीन नवीन अग्रीमेंटची मागणी करतायत. हेच एक्झॅक्टली गल्फ वॉरच्या वेळेला पण झालेलं होतं. तोच खेळ बहुतेक अमेरिकेने पुन्हा मांडलेला आहे की आमचं वर्चस्व कायम राहील, आमचं डॉलरचं वर्चस्व कायम राहील. हे जे ब्रिक्स वगैरे आहेत, चीन आणि रशिया याच्यात पडतच नाहीयेत, त्यामुळे ब्रिक्सचा कुठे इथे नावनिशाण दिसत नाहीये. त्यामुळे अमेरिका एकच पुन्हा सुप्रीम पॉवर झालेली आहे की काय, अशी एक शंका, साधार शंका आता आपल्याला म्हणायला हरकत नाही. पण तरी तरी गमतीचा भाग म्हणजे या सगळ्यामध्ये युरोपची अवस्था अतिशय केविलवाणी झालेली आहे, कारण ह्याच केविलवाणी आहे.
कारण कतारकडच्या गॅसच्या जोरावर अबुधाबी आणि कतार म्हणजे युएईचा अबुधाबी नॅशनल गॅस कंपनी आणि कतार यांच्या गॅसच्या जोरावर त्यांनी रशियाला एक आव्हान द्यायला सुरुवात केली होती. हो. आणि आता आखातातलं जर गॅस येणं बंद झालं तर रशियाकडनंही ते घेऊ शकत नाहीत आणि त्यांना अजूनही म्हणजे अजून हिवाळाच तिथे सुरू आहे आणि त्यामुळे गॅसची आणि हिटिंगची गरज त्यांना हो, लागते. गौरीजी, करेक्ट. तुम्हाला विचारायचं डॉलर बद्दल जे सातत्याने चालू होतं की आता डॉलर आता घसरायला लागणार, डॉलर आता घसरायला लागणार, पण गेल्या 4-5 दिवसात आता जवळपास 92.5च्या आसपास डॉलर म्हणजे रुपये आणि डॉलरच्या तुलनेमध्ये डॉलर हे झालेलं आहे. आणि त्यामुळे काहीही संकट आलं जगावर की पहिले डॉलरची किंमत वाढते. तर ही डॉलरची झेप आहे ही आणखीन कुठपर्यंत, हे जर युद्ध असं चाललं महिनाभर तर रुपयाची आणखीन किती घसरण होऊ शकते, काय अंदाज? डॉलर स्ट्रॉंग होईल एवढं नक्की. आणि मी तर म्हणेन डॉलर स्ट्रॉंग होण्यासाठी अमेरिका मध्ये मध्ये युद्ध करत राहते. तुम्ही किती नाही म्हटलं तरी अमेरिकेची आर्थिक परिस्थिती जेव्हा कठीण असते तेव्हा अमेरिका कुठे ना कुठेतरी हल्ले करते. की अमेरिकेने हल्ले केले की अमेरिकेच्या डिफेन्स प्रोडक्टची मागणी वाढते. संरक्षणाची मागणी वाढल्यानंतर अर्थात अमेरिकेचा सगळीकडून फायदा असतो युद्धामध्ये. आणि खास करून जेव्हा आता आपण मगाशी बघत होतो पेट्रो डॉलर उदयाला आला 1973ला, त्याच्यानंतर अमेरिकेने असं केलं की जिकडे जिकडे तेलाचे साठे आहेत ज्या ज्या देशांमध्ये, ते देश जणू काही आपल्याला देवाने भेट म्हणून दिलेले आहेत अशा तऱ्हेने अमेरिकेने बघायला सुरुवात केली. म्हणजे त्या देशाचं सार्वभौमत्व वगैरे याच्याशी अमेरिकेला कुठलंही देणं घेणं नाही. त्या देशाने कोणत्याही पॉलिसी बदलल्या तरी अमेरिका तिकडे धावत जाते, काहीतरी करते, वेळ प्रसंगी स्वतःची आर्मी उतरवते, पण स्वतःचा डॉलर स्ट्रॉंग ठेवते. आणि डॉलर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी त्या आखाती देशांना किंवा तेल उत्पादक देश जे आहेत त्यांना स्वतःच्या कैयात ठेवणं ही अमेरिकेचं पूर्वीपासून टॅक्टिक्स आहे. खास करून 1971 नंतर 73ला पेट्रो डॉलर उदयाला आला, त्यामुळे त्यांना ते करणं स्वतःचं वर्चस्व कायम राखण्यासाठी हे गरजेचं ठरलं. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस असं काही होतं तेव्हा अमेरिका येते आणि अमेरिकन इकॉनॉमीला फायदा झाला, अमेरिकन इकॉनॉमीला पर्यायाने फायदा होतो. आणि मग तो फायदा झाला की पुढे काही वर्ष अमेरिका शांत असते, परत डॉलर वरती जातो, बाकीच्या देशांना फटका बसतो, परत काही काळानंतर त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली की ते परत कुठल्या तरी नवीन युद्धाला सामोरे जातात. हा सगळा जो खेळ अमेरिकेने केलेला आहे त्याचं मुख्य कारण पेट्रो डॉलर हेच आहे. आणि डॉलर पासून हळूहळू सगळे देश लांब गेले तरी मुख्य काय आहे की पेट्रोल अजूनही डिनॉमिनेटेड इन डॉलर्स आहे. ते दुसऱ्या कुठल्याही असेट बरोबर जोडलं गेलेलं नाहीये. जोपर्यंत पेट्रोल डिनॉमिनेटेड इन डॉलर्स असेल तोपर्यंत अमेरिकेचा पेट्रो डॉलर जगावर वर्चस्व गाजवणारच आहे. डिडॉलरायझेशनची प्रोसेस एका बाजूला चालू आहे, मी ते नाकारत नाही. कितीपर्यंत 100 रुपये होईल? कितीपर्यंत जाईल डॉलर? 100 रुपये, 110 रुपये, 95 रुपये, कितीपर्यंत जाऊ शकेल? 95 मॅक्झिमम असं मला वाटतंय. म्हणजे रुपये घसरला तरी 95 पर्यंत मॅक्झिमम जाईल, त्याच्या पुढे मला नाही वाटत आहे. आणि युद्ध थांबलं तर तेवढाही नाही जाणार, परत तो स्ट्रॉंग व्हायला सुरुवात. स्वातीताई, मी पहिला एक प्रश्न घेतोय शुभम वाळुंज यांनी हा प्रश्न विचारलाय आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. कारण म्हणजे गौरीजींनी जे सांगितलं मला त्याच्यात फक्त एक गोष्टीची भर घालायची आहे. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था आता डॉलर जेवढा मजबूत होईल तेवढं त्यांना जास्त आता त्याची किंमत चुकवावी लागते. कारण फक्त ज्याला हायटेक सेक्टर किंवा बिग टेकच्या जोरावर त्यांची सगळी चालू आहे. आणि आता काल जो हल्ला झाला त्याच्यामध्ये अमेझॉनच्या 2 डेटा सेंटर्सवर किरकोळ ड्रोन हल्ल्याने काय ते बंद पडत नाही, पण डेटा सेंटर ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर ड्रोन हल्ला झाला तिथले एअर कंडिशनिंग बंद पडलं, तिथे एखादं सर्व्हर रूमला आग लागली की ते सगळं कोट्यावधी डॉलरची इन्व्हेस्टमेंट पाण्यात जाते. तर शुभमनी प्रश्न विचारलाय की एकीकडे भारत एआयच्या क्षेत्रात वेगवेगळ्या देशांची करार करत आहे आणि हे एक चित्र आहे की सगळं जग कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कैयात येणार आहे. आणि दुसरीकडे 50 देश एकमेकांना ड्रोनच्या द्वारे, विमानांच्या द्वारे, कोणी स्वतःच विमान पाडताय, हे सगळं सुरू आहे. हे नेमकं जगाचं नेमकं चित्र कुठलं आहे? म्हणजे 2 विरुद्ध दिशेने जाणार आहे. तर कशा प्रकारे हे खास करून जे आयटी मध्ये काम करतात, सॉफ्टवेअर मध्ये काम करतात, ज्यांना ऑलरेडी एआयचं हे आहे, त्यांना ह्या युद्धाच्या बद्दल कशा प्रकारे त्याच्याकडे बघितलं पाहिजे? नाही, खरी गोष्ट आहे. एक म्हणजे आपण स्वतःला नक्की समजलं पाहिजे की आपला देश शांततेत आहे, स्थैर्यामध्ये आहे. आणि ते शक्य झालं मोदींनी जे राजकीय धोरण ठरवलं, परराष्ट्र धोरण, त्याच्यामुळे झालंय. दुसरं असं की हे जे आयटी क्षेत्राचं आणि एआयचं ते सांगतायत त्याच्यात थोडं व्हॅलिडिटी अशासाठी आहे की
अमेरिकेमध्ये जर का नोकर कपात झाली तर ती माणसं कुठे जाणार असा जो प्रश्न विचारला जात होता त्यातलं एक डेस्टिनेशन हे पश्चिम आशिया होतं आणि तिथली ही नव्याने आकाराला येणारी AI सेंटर्स होती. त्याच्यामुळे तीही संधी कदाचित थोडीशी कमी होऊ शकते. पण त्याच्यासाठी काळजी करायचं कारण नाहीये असं मला वाटतं, कारण इतर संधी उपलब्ध राहतील. एक फक्त अपडेट देते, कदाचित तुम्ही सगळ्यांनी बघितलं पण असेल. यूके, फ्रान्स आणि जर्मनी या तिन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन काढलेलं आहे, स्टेटमेंट आणि त्यांनी म्हटले या तिघांनाही त्रास झाला या युद्धाचा. कारण एक तर फ्रान्सचा तळ उद्ध्वस्त केला गेला अबुधाबीत आणि सायप्रसमध्ये यूकेचा केला गेला. Yes. ते सगळेजण अमेरिकेच्या मागे उभे राहिलेले आहेत या युद्धासाठी. त्यामुळे हा एक चमत्कार घडलेला आहे असं मी समजते, की युक्रेन युद्धामुळे हे सगळे देश अमेरिकेपासून दूर गेलेले होते. ट्रम्प ज्या प्रकारे वाटाघाटी करून मध्यस्थ स्वाती त्यांचा संपर्क तुटलेला आहे असं दिसतंय, कनेक्शन पण बहुतेक ब्रेक झालं. त्या I think चित्र असं दिसतंय, की ट्रम्प हे रशियाच्या विरोधात उभे राहिलेत. म्हणजे इराणला जेवढा फटका बसेल तेवढा रशियाला बसतोय आणि म्हणून त्यांना आता ट्रम्प कदाचित जवळचे वाटायला लागले. तेव्हा पुन्हा एकदा संपूर्ण जग हे मल्टीपोलर न होता परत 2 ध्रुव होतायत की काय, अशी परिस्थिती या युद्धामुळे आलेली आपल्याला दिसते. आपल्या बाबतीमध्ये मी म्हणेन की खरंच आपण लकी आहोत, नशिबात आहोत आणि जितकं स्थैर्य इथे आहे त्याचा आनंद घ्यावा माणसांनी असं मला वाटतं. चिंता करू नये. पण नेने सर तुम्हाला हा शुभमच्या प्रश्न विचारायचा प्रश्नावरती आहे. हा बोला बोला. हा शुभमच्या प्रश्नावरती एक थोडं विनोदी उत्तर आधी देतो की AI मध्ये जे लोक जाणार नाहीत आणि जे लोक त्याचा हे करणार आहेत, अभ्यास करणार नाहीत, त्यांची परिस्थिती काँग्रेसचे वर्कर जे कपडे काढून उभे होते तशी होईल. कारण तीच त्यांची परिस्थिती व्हायची आहे. कारण त्यांना बाहेर दुसरं काही मिळायचं नाही, AI मध्ये जाता येत नाही. आणि आता प्रश्नाचा मूळ गाभा आता स्वातीताईंनी अगदी बरोबर सांगितलं की हा जो सगळा डेटा सेंटरचा व्यवसाय आहे तो आता भारतात फार मोठ्या प्रमाणावर फोफावतोय. कारण आपण ऐकलेलं आहे की गुगलचं प्रचंड मोठं डेटा सेंटर विशाखापट्टणमला येत आहे. आणखीन बाकी अमेझॉन पण इथे काढतंय. तर इथे डेटा सेंटर आले म्हणजे हे सगळे जॉब्स पण इथे येतील, बहुतांशी सगळे जॉब्स. शिवाय भारतामध्ये इंटरनेट सर्वात स्वस्त आणि सर्वात वेगवान हे जगामधलं सर्वात बेस्ट इंटरनेट आपल्या इथे मिळालेलं आहे. आत्ताच्या तरुणांनी काहीही विचार फार न करता AIचं स्किल आत्मसात करावं आणि शक्य तितक्या लवकर या क्षेत्रात शिरावं. मागे जसं 2000 साली IT ची लाट आली होती Y2K मुळे आणि सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि सगळेच सुशिक्षित झाले, तशी आता दुसरी लाट येऊ घातलीये. ती चुकवू नका. ती चुकवली तर तुम्हाला ती मागात पडेल. तर आता मध्य पूर्वेत किंवा पश्चिम आशियात कोणी डेटा सेंटर उभारणार नाहीये. इराणचं डोकं आज फिरलं, उद्या पुन्हा फिरणार नाही कोणी सांगावं. पूर्ण त्यांची नांगी त्याच्यापर्यंत पश्चिम आशिया सुरक्षित नाही. ती खुणगाठ आता बांधायला हरकत नाही आपल्याला. पण याच्यामध्ये एक प्रश्न मला जाणवतो आणि तो गंभीर आहे की शेवटी AI साठी बिल्डिंग ब्लॉक हा स्वस्त ऊर्जा, हा त्याच्यासाठी स्वस्त वीज, इलेक्ट्रिसिटी हा त्यातला भाग आहे. आखाती देशांमध्ये ऊर्जेचे भाव अतिशय कमी आहेत. जर ते भारतात बांधायचं हो. झालं तर भारतात तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल आयात करून किंवा गॅस आयात करून किंवा अन्य मार्गाने, कारण सोलरमुळे हे सगळं होणार नाहीये. पण दुसरा मला याच्यामध्ये जाणवणारा धोका आहे की जे दुर्लक्ष या युद्धामध्ये म्हणजे जे झालं, या अमेरिकेचं झालं आणि या देशांचं झालं, की त्यांनी त्यांचे डिफेन्स ऍसेट सिक्युअर केले, म्हणजे काउंटर एरियल डिफेन्सनी. पण जे ऍसेट्स होते की डेटा सेंटर्स आहेत, अमेरिकेची एम्बसी आहे, पाणी शुद्धीकरण करण्याचे प्रकल्प असेल, की जे युद्धात लक्ष्य म्हणून वापर केला जाईल ह्याची आतापर्यंत कल्पना होती. पण आता इराणनी दाखवलंय की प्रत्येक ऍसेट आखाती देशांचा ज्याच्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं, एअरपोर्ट होऊ, हॉटेल असतील, ते लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्याच्यात त्यांना अर्थव्यवस्था कुठेतरी डिरेल करायचे, डिसमेंटल करायचे. गौरीजी, माझा तुमचा म्हणजे प्रश्न आहे की हे जे आता सगळं आर्थिक परिणाम त्याचे जे संभाव्य दिसत आहेत, म्हणजे करन्सी हा त्यातला एक भाग झाला, एनर्जी हा त्यातला दुसरा भाग झाला, पण याच्यातनं जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, कारण आपला आणि UAEचाच व्यापार जवळपास $85 अब्ज आहे, तो $100 अब्ज पर्यंत करायचा आपला एक हे आहे. तर जेव्हा हे ट्रेड लाईन्स जेव्हा ब्रेकअप होतात, जहाजं अडकून पडतात, त्याच्यामुळे जी महागाई आणि बेरोजगारी आणि या सगळ्या गोष्टी हे होऊ शकतात, ती सायकल किती गंभीर वाटते, ते परिणाम किती गंभीर तुम्हाला जाणवते?
याचं उत्तर खरं तर युद्ध किती वेळ लांबेल याच्यावरती आहे. युद्ध जर लवकर संपलं तर फार मोठा परिणाम नाही होणार. पण युद्ध फार लांबलं, अगदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणतात 4 आठवडे आणि 5 आठवडे वगैरे, तर नक्कीच याचे गंभीर परिणाम होतील आणि ते रोजगारावरती, महागाईवरती, सगळ्यावरती होतील. त्याला नाईलाज आहे. तर त्याच्यामध्ये युद्ध लवकर थांबावं हेच भारताच्या दृष्टीने सगळ्यात चांगली गोष्ट होईल याच्यामध्ये. बाकी याच्यामध्ये जास्त आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणतायत की बाबा आम्हाला युद्ध करायचं आहे, तर मग त्याच्यामध्ये आपण काही म्हणू शकत नाही. पण याच्यामध्ये मला एक अजून सांगायचंय की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जरी म्हणत असलंय की आम्हाला युद्ध चालू ठेवायचंय, तरी आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की त्यांच्या आयटी कंपन्यांचा सगळ्यात जास्त बिझनेस आहे. ही सगळ्यात खरी गोष्ट आहे. आयटी कंपन्यांचा सगळ्यात मोठा बिझनेस आहे आणि डेटा सेंटरवर वगैरे अटॅक झाल्यानंतर त्यांच्यासाठी जास्त काळजीची गोष्ट आहे. त्या टॅरिफ त्यांनी इमर्जन्सी ऍक्ट मध्ये जे लावलं होतं ते त्यांच्या सुप्रीम कोर्टाने, त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर जे बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांच्याकडे टॅरिफ रिटर्न मागायला लागलेल्या आहेत. आणि आता जर युद्ध संपलं तर ते फार मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये होईल की कॉर्पोरेट कंपन्या म्हणतील तुम्ही एवढा टॅरिफ गोळा केलाय तो आम्हाला परत द्या. पुन्हा मिड टर्म इलेक्शन येते, म्हणजे युद्ध जरी थांबवलं तरी ट्रम्पना फार वेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्या आर्थिक आघाडीवर, अमेरिकेच्या अंतर्गत आर्थिक आघाडीवर ते कसे लढणार आहेत हे जगासाठी पण खूप बघणं औत्सुक्याचं ठरेल. कारण बाकीचे देश त्याच्यामधून लवकर बाहेर पडतील, पण अमेरिका किती लवकर बाहेर पडेल हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था तितकीशी तशीही चांगली नाहीये अंतर्गत स्थिती. मला मला असं वाटतं त्याच्यावर अमेरिकेवर एक टिप्पणी करणं हा आपला एक भारतामध्ये काय म्हणतात चिळोप्याचा उद्योग आहे की काय झालं की, पण दुसरीकडे ही गोष्ट आहे की अमेरिकेने या या युद्धामध्ये दाखवून दिलेलं आहे की अजूनही हार्ड पॉवर म्हणजे यूज ऑफ हार्ड पॉवर अजूनही मॅटर करतं. जी गोष्ट चीन करू शकत नाही ते चीनकडे त्यांनी मसल बिल्टअप केलंय, पण रस्त्यात जाऊन मारामारी करायला जो दम लागतो, जी ताकद लागते ती अमेरिकेकडे आहे. तर त्या युद्धाचे परिणाम काय होतील हा पुढचा भाग आहे. पण अमेरिकेने हे दाखवून दिलेलं आहे एका प्रकारे की आम्ही जगामध्ये आम्हाला तुम्ही जर आमच्या विरोधात गेलात तर आम्ही बळजबरीने, आता त्याच्यात इराणचं युद्ध लवकर थांबेल, उशिरापर्यंत चालेल, पण तिथे ही जी इस्लामिक राजवट आहे ती पुन्हा येणार नाही. जर आली तर ती त्याची एक सौम्य आवृत्ती असेल. तर ते हार्ड पॉवरचा मुद्दा महत्वाचा आहे. मी पुढचा प्रश्न नेने सरांकडे घेऊन जाणार आहे, कारण तो त्यांचा फेवरेट विषय आहे आणि तो म्हणजे पाकिस्तान. कारण प्रश्न असा विचारलेला आहे की हे युद्ध जेव्हा संपेल तेव्हा पाकिस्तान एकटा पडला असेल का? म्हणजे बऱ्याच जणांना वाटतंय की आता जे इराणच्या बाबतीत झालं ते भविष्यात पुढचा नंबर पाकिस्तानचा आहे. मला असं वाटतं पुढचा नंबर जर लागला तर तुर्कीचा असेल, पण आपल्या भारतीय लोकांना बरंच वाटतं की आता पाकिस्तानचा नंबर लागणार. तर काय शक्यता आहे त्याची? नुसतं आपल्याच लोकांना नाही, दोन अनेक ठिकाणून सिग्नल्स आलेले आहेत. एक तर पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठी चर्चा सुरू झाली आहे की आता आपला नंबर लागणार. कारण इराणला ज्या ज्या गोष्टी नडत होत्या, न्यूक्लिअर पॉवर, मिसाईल आणि कट्टरपणा, या तिन्ही गोष्टी पाकिस्तानमध्ये आहेत. आणि अशी बातमी आली आहे की नेतान्याहूंनी असं कुठेतरी भाषण केलं 28 तारखेला की जसं इराणचं आहे तसंच पाकिस्तानचं आहे, त्यामुळे इराण नंतर पाकिस्तानकडे बघावंच लागेल. आता हे जर तुम्ही मानलं तर निश्चितच इराण नंतर पाकिस्तानकडे बघणं होईलच. आणि त्याची पाकिस्तानला सर्वात जास्त भीती वाटते. बरं, पाकिस्तानने दुसरा प्रॉब्लेम काय केला, ते दोन्हीकडे पाय ठेवून बसले होते. इराणकडेही पाय ठेवला होता आणि सौदी अरेबियालाही ते सपोर्ट करणार होते. आता ते विनोदही त्याच्यावर छान आलाय की वी आर स्टँडिंग विथ इराण, वी आर स्टँडिंग विथ सौदी अरेबिया. त्यामुळे इराण आणि सौदी अरेबिया दोघं म्हणले नाऊ यू सिट डाऊन बिकॉज युअर स्टँडिंग डझंट मीन एनिथिंग. पण एकूण बघता माझा असा म्हणजे जवळजवळ नक्कीच नेने सरांचा संपर्क कोणी हे पण सांगितलं की बलुचिस्तान इराणमधनं वेगळं काढा. ते जर वेगळं काढलं तर पाकिस्तानचे रिसोर्सेस सगळे संपतात आणि बलुचिस्तान गेलं की खैबर पख्तूनख्वा गेल्यासारखंच आहे आणि मग सिंधू देश एकच राहतो. शेवटी पश्चिम पंजाब हा एकच प्रांत पाकिस्तान म्हणून राहील अशी शक्यता आहे. आता होईल की नाही ते आपल्याला बघायला लागेल, कारण कट्टरपणा त्यांच्या इकडे खूप आहे. न्यूक्लिअर पॉवर त्यांच्याकडे आहे एक्झिस्टिंग. इराण बनवत होती, यांच्याकडे एक्झिस्टिंग आहे. तर ती कशी डिफ्यूज करायची तो एक मोठा प्रश्न आहे. गजानन जोशीने खूप चांगला प्रश्न विचारलाय. स्वातीताईंकडे मी घेऊन जातोय की इकडे सर्व नॉर्मल चालू असताना भारतीय वृत्तवाहिन्या खूप चुकीच्या बातम्या देत आहेत आणि त्यामुळे आमच्या घरचे सर्व चिंतित आहेत. कारण 1 कोटी भारतीय म्हणजे जवळपास प्रत्येक घरातला कोणतरी, कुटुंबातला कोणतरी हो. दिलाय. आणि दर रोज टीव्ही लावला की तिसरं महायुद्ध सुरू झालं, अमेरिकेचे 550 सैनिक मारले, नेतान्याहू पळून काय गेले, हो. काय म्हणजे वाटेल त्या बातम्या ज्या चालू आहेत
त्याच्यामुळे म्हणजे एरवी काही फरक पडला नसता. हे जर दक्षिण अमेरिकेत चाललं असतं तर काही फरक पडला नसता, कारण त्यांनी काही आपल्याला देणं घेणं नाहीये. पण जिथे प्रत्येक कुटुंबातलं कोणतरी आखातात आहे आणि तिथे अशा प्रकारची जी हो. केवळ टीआरपी साठी अशा प्रकारची बातमीदारी चालू आहे. स्वातीताई, काय आहे? हे नेमकं कुठे चाललंय? म्हणजे मला राजकारणाशी पण त्याला जोडायचंय, पण हे नेमकं काय अशा प्रकारच्या बातमी देऊन साध्य होतंय? नाही, मला असं वाटतं त्याच्यामध्ये की इथे मोदींच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी आंदोलनं सुरू करण्याचा उद्योग हा ह्याचं प्लॅनिंग आहे आणि त्याच्यासाठी एकतर अली खामेनी यांचं निधन, म्हणजे त्यांची हत्या रादर, ह्याच्यानी जसे भावना चिथावण्याचे जे काही प्रकार चाललेत, प्रक्षोभन, तसंच ह्या बातम्यांमधून सर्वसाधारण माणसाला सुद्धा असुरक्षित वाटेल आणि दुसरीकडे मोदींनी या युद्धाला होकार दिला म्हणजे ते सुद्धा दोषी आहेत. तेव्हा तुमच्या कुटुंबावरती जे काही संकट येऊ घातलेलं आहे, तुम्ही चिंताग्रस्त आहात, त्याचं कारण मोदी आहेत. अशा प्रकारे त्याला रंग देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण मला वाटतं की ज्यांचे असे लोक तिथे आहेत, ते त्यांना तिथलं खरं जे काही रिपोर्टिंग आहे, ते घरापर्यंत आज मिळत असेल. एवढीही वाईट परिस्थिती नाहीये या देशांची. पण एक मात्र आहे, सौदी अरेबियाने खुद्द तक्रार केलेली आहे, की अमेरिकेने सर्वस्व ओतलेलं आहे ते इस्रायलच्या संरक्षणासाठी आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलंय म्हणून. त्याच्यामध्ये थोडंफार हो. सत्य आहे, नाही असं नाहीये. पण या सौदी अरेबियाने पाकिस्तानशी संरक्षण करार केलाय, तेव्हा त्यांना बोलवून घ्या असं म्हणायला पाहिजे खरं त्यांना. पण ह्याच्या आपल्या म्हणजे मीडियामध्ये जे काही चाललेलं आहे, तो खोडसाळपणा चाललेला आहे आणि त्यांना असं वाटतं, की अशा सगळ्या बातम्या दिल्या, की मोदींची प्रतिमा डागाळेल म्हणून. पण ते कवी कल्पना करतात. ते नेहमीचंच चाललेलं असतं त्यांचं आणि त्यांनी काहीही फरक पडणार नाही. कारण आज लोक बिलकुल मीडियावरती अवलंबून नाहीयेत इन्फॉर्मेशन खरंच. घेण्यासाठी. किंबहुना हा प्रश्न लोक विचारतायत ह्याचाच अर्थ त्यांना उरलेल्या सोर्सेसकडून जास्त चांगल्या बातम्या मिळतायत आणि म्हणूनच ह्या जे बातम्या देतायत खोडसाळ, त्याच्यावरती ते प्रश्न उचलतायत. याच्यात जर तुम्हाला चांगल्या बातम्या समजा हे बघायचं असेल तर एक टेलिग्रामवर अबू अली एक्सप्रेस म्हणून, ते खरं इस्रायली चॅनल आहे, पण एक अबू अली एक्सप्रेस नावाचा एक ग्रुप आहे आणि त्याच्यात तुम्हाला बरं. विश्वासार्ह आणि सगळे ताजे व्हिडिओ, म्हणजे जे शेवटी लोक व्हिडिओ शूट करतात ते व्हिडिओ हो. तुम्हाला खात्रीशीर तुम्हाला बघता येईल आणि टीव्हीवर येण्याच्या आधी अनेकदा गोष्टी तिथे तुम्हाला उपलब्ध असतात. असेच एक हो. ओपन सोर्स इंटेलिजन्सवर ऑसिंट चॅनल वगैरे असे काही काही ग्रुप्स आहेत टेलिग्रामवर. फक्त त्याच्यात तुम्ही काही व्हायरस किंवा हे काही त्याच्यामध्ये मालवेअर डाउनलोड करणार नाही ना, एवढी काळजी घ्या. पण असे अनेक स्रोत इंटरनेटवर उपलब्ध आहेत. डॉक्टर गौरी पिंपळे, तुमच्यासाठी एक कमेंट आलेली आहे, तुमचे भविष्य भविष्य फार उज्ज्वल आहे. जय हिंद. विनय दारडे. त्यामुळे पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. अशा प्रकारचे कमेंट येतात तर आपलं सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल माध्यमांमुळे आपल्या सगळ्यांचं. पण करेक्ट. पण हे जे आखाती देश त्यांच्यावर जो परिणाम होतोय, म्हणजे जसे म्हणलं की ती अर्थव्यवस्था त्यांची ही खूप जे आतापर्यंत तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था होती आणि आता तेलाच्या पलीकडे बियॉन्ड ऑइल याची सुरुवात सगळ्यात पहिले खरं तर UAE केली. पण आता कतार एकीकडे फुटबॉल क्लब विकत घेत आहेत सगळेजण. मोठे जे जागतिक संगीताचे कार्यक्रम असतील, सौदी अरेबियामध्ये रेव पार्टी वगैरे, चित्रपटाची शूटिंग, हे जे एक नवीन एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हे अशा प्रकारे जेव्हा अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसतो, युद्ध थांबेल, कदाचित महिन्याभराने थांबेल, 3 महिन्यांनी थांबेल. पण एकदा युद्ध थांबलं की जे एक निगेटिव्ह परसेप्शन तयार होतं, त्याचे परिणाम आखाती देशांना किती काळ सहन करावे लागतील? त्यांना त्याचे परिणाम पुढचे काही 6 महिने तरी सहन करावे लागतील. कमीत कमी आपण म्हटलं तरी 3 महिने तरी नक्कीच सहन करावे लागतील. आता तेलावरती फार काय अवलंबून राहता येणार नाही याची आखाती देशांना जाणीव झाल्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष वळवलेलं आहे आणि त्याचमुळे भारताबरोबर जे आता आखाती देशांचे करार झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ते भारतीय उद्योजकांना आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते इंटरेस्टेड पण आहेत की भारताने येऊन आपल्या बरोबर व्यापारी करार करावेत आणि आपल्याकडे म्हणजे आता लगेच त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभे राहणार नाही, पण हळूहळू आखाती देश त्याच्यासाठीही प्रयत्न करतील की भारतीय उद्योजकांबरोबर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असावे. जे आता अर्थव्यवस्थेचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किती स्ट्रॉंग आहे. जो आपण US सुपर पॉवर झाली असं जेव्हा आपण म्हणतो
तेव्हा अमेरिका सुपर पॉवर का झाली? कारण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे जगातलं बेस्ट होतं आणि आजही त्यांचेच ब्रँड जगामध्ये बेस्ट ब्रँड्स म्हणूनच ओळखले जातात. जे आपण वापरतो ते अमेरिकन ब्रँड्सच मोस्टली असतात. त्यामुळे अमेरिका ही मॅन्युफॅक्चर सेक्टरने मोठी झाली आणि आयटी हा नंतर आलेला विषय. मग आयटी आणि एआय त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये ते पुढे गेले. पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जेव्हा जास्त स्ट्रॉंग असतं तेव्हा अर्थव्यवस्था प्रबळ असते. आता एखादी देश तेलापासून दुसरीकडे दूर जात आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये. त्याच्यामध्ये हळूहळू ते त्याही देशाला जातील असा अंदाज आहे. पण आता जो आहे तो शॉर्ट टर्म फटका तर बसणार आहे. त्याच्यामधून ते बाहेर येतील आणि पुन्हा नवीन वेगवेगळ्या उद्योगांमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतील अशी फार मोठी अपेक्षा आहे. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या मी तुमच्याकडे येतोय स्वातीताई, म्हणजे त्याला जोडून तुम्ही बोलू शकता. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. शेवटचा प्रश्न विचारतो नेने सरांना आणि तुम्हाला. अ, अ, हे जे युद्ध सुरू आहे आणि त्याच्यात तुम्ही तुमचा जो काही एखादा मुद्दा राहिला असेल तर तो मांडू शकता. अ, या युद्धामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांना कोणाला फोन केले त्याच्यात त्यांनी जवळपास आखाती देशाच्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांना, पंतप्रधानांना त्यांना फोन केले. याच्यामध्ये MBZ असेल, MBS असेल, कतार असेल, बहरीन असेल, नेतान्याहू असतील, पण इराण मधल्या कोणालाही त्यांनी फोन केला नाही, की सांत्वन केलं नाही, की किंवा आयातुल्ला खामेनी मारले गेले त्याच्याबद्दल काही शोकप्रस्ताव, शोकसंदेश असंही केलं नाही. आणि भारतातल्या विरोधी पक्षांनी नेमका हाच मुद्दा उचललेला आहे. आज सोनिया गांधींनी इंडियन एक्सप्रेसमध्ये मोठा लेख लिहिलेला आहे आणि सोनिया गांधींच्या शिवाय म्हणजे अगदी उबाठा सेनापासून ते समाजवादी पार्टी, इतर सगळ्या पक्ष जे विरोधी पक्ष आहेत आणि काँग्रेसचे नेते यांनी हा लेख शेअर करत एक अशी भूमिका मांडली की पर्शियन आखाताशी किंवा आखाती देशांशी आपले ऐतिहासिक हजारो वर्षांचे संबंध आहेत आणि त्या इराणला कुठेतरी आपण वाऱ्यावर सोडून अनैतिक पद्धतीने जी गोष्ट झाली, एका राष्ट्रप्रमुखाची हत्या झाली, आपण त्या पापात सहभागी होत वगैरे अशा प्रकारची एक टीका झाली. तर या टीकेकडे किंवा मोदींनी जी गोष्ट केली म्हणजे त्यांनी या देशांशी बोललेत पण इराणशी त्यांनी काही संवाद साधलेला नाहीये. या गोष्टींकडे तुम्ही दोघं जण कशा पद्धतीने बघता? पहिले स्वातीताई, मग नेने सर आणि आधी स्वातींना मुद्दा तुमचा मांडायचा आहे तर तो मांडू शकता. हां. मला एवढाच मुद्दा मांडायचा होता, की मध्य पूर्वेमध्ये किंवा म्हणजे ज्याला पश्चिम आशिया आता आपण म्हणतो, त्यांच्याकडे जो रॅडिकलिझम आहे, तो त्यातला सर्व तो त्यातला सर्वात मोठा अस्थिरतेचा फॅक्टर आहे. 2 आणि मिनिटात थांबतो. त्यांना जर का विकास करायचा असेल, तर त्यांना पहिल्यांदा रॅडिकलिझमकडे लक्ष द्यायला लागेल आणि ह्या युद्धामुळे जर का त्याचा सोक्षमोक्ष लागणार असेल, तर थोडं थांबायला लागलं तरी हरकत नाही. पण वातावरण उलट निवळेल असं मला वाटतं. आता इराणबद्दलचा तुमचा जो प्रश्न आहे किंवा काँग्रेसनी जो उचललेला आहे, तर त्यांना त्यांचाच इतिहास कदाचित आठवत नसेल. 1965 मध्ये जेव्हा युद्ध झालं, त्यावेळेला इराणनी अ, अ, सक्रियरित्या पाकिस्तानला मदत केलेली होती. आणि सक्रियचा अर्थ असा, की इन्क्लुडिंग सप्लाय ऑफ वॉर मटेरियल. 71चं युद्ध ज्याच्यासाठी आम्ही श्रीमती इंदिरा गांधींना आम्ही सुद्धा मानतो आणि देदीप्यमान विजय मिळवला त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने, त्याही युद्धाच्या वेळेला इराण भारताच्या विरोधामध्ये गेलेला होता. तेव्हा इराण हा आपला मित्र कधी झाला हे मला काही कळत नाही. त्यांना आता तो मित्र का वाटतो? आणि आणखीही तुम्हाला दाखले देऊ शकेन. 2 दाखले देते. एक म्हणजे चाबहारचं जे प्रोजेक्ट होतं, त्या प्रोजेक्टमध्ये इराणने आपल्याला ओढून तर घेतलं, परंतु पूर्ण सहकार्य कधीच दिलं नाही आणि त्याच्यामुळे तो प्रकल्प वारंवार अर्धवट सोडावा लागला आपल्याला. नंबर 2, मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या बातम्या आपण ऐकत होतो, त्याच्यामध्ये इराणमधून काहीतरी स्क्रॅप मटेरियल इकडे यायचं आणि त्याच्यात बॉम्ब सापडलेले होते. ही बातमी UPAच्या काळामध्ये झालेली होती. ही मोदींच्या काळात नाही झालेली. त्याच्यामुळे अ, तिसरी बातमी म्हणजे हमीद अन्सारी जेव्हा तिकडे होते, त्यावेळेला इराणनी ज्या पद्धतीमध्ये रॉचे एजंट आपले सगळे पकडले आणि त्यांचं काय केलं आपल्याला माहिती आहे. तेव्हा हा सगळा इतिहास जो आहे, हा इतिहास आम्ही भारतीय विसरलेले नाही आहोत. तुम्ही कितीही त्याला रंगसफेदी करायचा प्रयत्न केलात तरी देखील पण तो शहाचा इराण इराण नव्हता का? तो शहाचा इराण नव्हता का? हे जे सगळं तुम्ही सांगताय तो शहाचा इराण होता. इस्लामिक इराण 1979 सालानंतरचा नव्हता असं त्याच्याबद्दल लोक म्हटलं. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, हे जे बॉम्बस्फोट सांगितले ते UPAच्या काळातले आहेत.
ओके. 2004 नंतरचे 12 आहेत. 12 सालचे. हो. आणि अन्सारींचा जो काळ आहे तो सुद्धा मला वाटते नरसिंहरावांच्या काळात किंवा त्याच्या नंतरच्या काळामधला आहे. त्याच्यामुळे केवळ इंदिरा गांधींच्या काळामधला आणि शहाच्या काळामधला आहे अशातला काही भाग नाहीये. पण एकंदरीतच भारताचा एक स्वभाव आहे आणि त्यांनी इराणशी संबंध त्यातल्या त्यात नीट ठेवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही की तो आपला फार मोठा काहीतरी सेव्हियर होता आणि त्याच्यासाठी भारताने जीव ओतून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. तसं जर का इराणला वाटत असतं, तर त्यांनी पाकिस्तानपासून ते फटकून बाजूला राहिले असते. किंबहुना पाकिस्तान इज द कंट्री व्हिच हेल्प्ड इराण गेट देअर न्यूक्स. येस. संपूर्ण तंत्रज्ञानाचा जो एक-एक तांत्रिक proliferation जे डिझाईन. झालेलं आहे, ते पाकिस्तानने केलेलं आहे त्यांच्याशी आणि पाकिस्तान, इराण यांचे चांगले संबंध आहेत. म्हणूनच पाकिस्तान अनेकदा आपल्या देशातल्या शियांना दुखवण्यासाठी तयार नसतो आणि तिथे ॲक्शन घ्यायला तयार नसतो कधी. या सगळ्या गोष्टी कोणी विसरू शकत नाही. ज्यांना कन्व्हिनियंटली काँग्रेस विसरलेली आहे तो भाग वेगळा आहे. परंतु देशामधले लोक काही विसरत नाहीत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जरूर आठवत असतील. याहीपेक्षा काही गोष्टी असतील, पण मी ज्या मला ताबडतोबीने सुचल्या त्या तुमच्या समोर मांडल्यात. मी कदाचित मी नेहमी मी नेने आणखी सरांकडे जातो, पण त्याच्या आधी 2-3 गोष्टी आहेत. 84 साली इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा इराणनी, तेव्हा इस्लामिक राजवट होती, तेव्हा त्यांनी त्याचा काही निषेध वगैरे केला नव्हता असं मला वाटतंय. काश्मीरमधला जो फुटीरतावाद आहे, तो करेक्ट सुरुवात करेक्ट शिया लोकांनी आणि इराणच्या म्हणजे तुम्ही काश्मीर फाईल जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये जे सुरुवातीचे सीन्स आहेत त्याच्यात आयातुल्ला खोमेनीचे फोटो घेऊन सगळे ते जे सगळे प्रकार झाले काश्मीरमध्ये ते त्यांच्या फोटो घेऊन झाले. नंतर इराणनी भूमिका बदलली आणि आता काश्मीरमधल्या 370 कलमच्या तरतुदी हटवल्या तेव्हाही आयातुल्ला खामेनींनी त्याचा विरोध केला होता. जस्ट ऑन द रेकॉर्ड म्हणून. नेने सर तुमची प्रतिक्रिया. अगदी बरोबर आहे. इराण हा आपला मित्र नव्हता इतकंच नाही, आपण त्यांना काय इतके दिवस पंपाळत होतो की तो एकमेव शिया देश होता आणि पाकिस्तानच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे एक वेटेज म्हणून होतं पाकिस्तानच्या विरुद्धचं. परंतु धर्माचा प्रश्न आला की ते पुन्हा एकत्र व्हायचे आणि भारताच्या विरुद्धच जायचे. त्यामुळे इराणची जी परिस्थिती आहे ती आपण काही त्यांना विशेष ट्रीटमेंट दिली पाहिजे असं नाही. दुसरी म्हणजे खामेनी हे राष्ट्रप्रमुख नव्हते, ते धार्मिक प्रमुख होते. सुप्रीम लीडर वगैरे ते कुठलेही निवडून आलेले प्रमुख नव्हते. जेव्हा इराणचे राष्ट्राध्यक्ष गेले होते प्लेन ऍक्सिडेंटमध्ये, तेव्हा भारताने एक मोठं शिष्टमंडळ पाठवलं होतं मोदींच्या सरकारमध्ये. त्यामुळे तो राष्ट्रीय प्रोटोकॉल आपण फॉलो केला होता. खामेनींच्या बाबतीत तो प्रोटोकॉलच नव्हता. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इराणला आपण कुठल्याही तऱ्हेची आता मदत केली तर सौदी अरेबिया नाराज होईल. काँग्रेसने सेल्फ गोल केलेला आहे. काँग्रेसला वाटलं की केरळमधली लोक अब्रॉड असतात, त्यांना त्रास झाला, निवडणुका आहेत केरळमध्ये, म्हणून आपण हा विषय घेऊया. पण आता उलटीच गोष्ट झाली आहे. आता सौदी अरेबियाच्या बाजूने जे आहेत ते केरळच्या लोकांना आवडतील कारण त्यांचे नातेवाईक त्या देशात आहेत. इराणच्या बाजूची लोक त्यांना आवडणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा काँग्रेसने मूर्खासारखी भूमिका घेतली आहे. पण त्यांचे ऍडवायझर्स काय विचित्रच आहेत. त्यामुळे ते जे करतायत ते साधारण योग्यच चाललेलं आहे त्यांच्या दृष्टीने, असं मला वाटतं. धन्यवाद नेने सर. एक आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे, पण मी तो हा घेत नाहीये की इराण जर युद्धात हरला तर इराणच्या विभाजनाची किती शक्यता आहे. मला असं वाटतं हा आपल्या पुढच्या चर्चेचा विषय असू शकतो. त्याच्यावर अगदी 40-45 मिनिटाची नक्की चर्चा होऊ शकते. पण तरी एकच गोष्ट मी करेक्ट सांगू शकतो की असे देशाचे तुकडे होणं म्हणजे असं आपल्याला वाटू शकतं, पण शेवटी देश चिवट असतात. म्हणजे एकेकाळी भारताच्याही ईशान्य भारताचे तुकडे होतील अशी शक्यता वर्तवली होती आणि तेव्हा काँग्रेस आणि यांचं सरकार होतं. पण शेवटी देशाची एकत्र राहण्याची ताकद ही मोठी असते. तो पाकिस्तान असेल, इराण असेल आणि त्यामुळे इतक्या सहज या गोष्टी होऊ शकत नाहीत. तर मला असं वाटतं की आज खूप चांगली चर्चा झाली. आज स्वातीताईंना काही मुद्दा मांडायचा घेतो आणि मग मी शेवट करतो. एक शेवटचा मुद्दा म्हणते की इराणचं स्वरूप जे काय आहे ना त्याचे जे भ्रम आहेत ते दूर व्हायला पाहिजेत. ओसामा बिन लादेन ह्यांचा जेव्हा पाठलाग अमेरिकन्स करत होते, तोराबोराच्या लढाईतून ते सुटले, त्यावेळेला ओसामा बिन लादेनचं अख्खं कुटुंब हे इराण हद्दीतून इराणमध्ये गेलं होतं आणि इराणनी त्यांना प्रोटेक्शन दिलं. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना सिरियापर्यंत आणि सौदीपर्यंत पोहोचवायला मदत केलेली होती. इतकंच नाही तर संपूर्ण जगामध्ये केवळ हुदी, हिजबुल्ला आणि हमास नाही, तर एक काळ असा होता की जेव्हा सौदी अरेबियाशी ओसामाचं पटत नव्हतं, त्यावेळेला आयमान जवाहिरी आणि ओसामा हे इराणमध्ये राहत होते. तिथे मीटिंग्स होत होत्या आणि ह्यांच्या सोबत इमाद खुगनी आहे आणि हे जे सगळे टॉप लीडर्स नसरल्ला कासम नंतर आला. सुलेमानी. कासम करेक्ट. सुलेमानी.
या सगळ्याचं कोऑर्डिनेशन सुन्नी असो की शिया असो इराण करत होता आणि त्या सगळ्या दहशतवादाचा फटका भारताने भोगलेला आहे. तेव्हा इराणचं जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे या राजवटीचं स्वरूप विसरू नये असं मला वाटतं. धन्यवाद. मला असं वाटतं वेळ संपत आलेली आहे आणि त्यामुळे आपण पुढच्या हो चर्चेसाठी काहीतरी ठेवूया. कारण नाहीतर युद्ध सुरू असलं की लोकांना 4 दिवसात कंटाळा येतो आणि मग पुन्हा राज्यसभेची निवडणूक, संजय राऊत काय म्हणाले या विषयांकडे आपल्याकडे एक ओढा लोकांचा असतो. त्यामुळे जोपर्यंत जोपर्यंत लोकांना रस आहे या ह्याच्यामध्ये तोपर्यंत आपल्याकडे चांगले विषय असणं आवश्यक आहे. पण धन्यवाद सगळ्यांनी आज वेळ दिलीत आणि एक वेगवेगळे अँगल्स या हे जे आत्ताचा संघर्ष सुरू आहे त्याचा मांडला. याच्यात मला वाटतं की आपल्या मराठी समाज मनाला ही एक अधिक प्रगल्भता येण्याच्या दृष्टीने अधिक वेगळा विचार करण्याच्या दृष्टीने ती उपयुक्त ठरेल. बरोबर असंच भेटत राहूया आणि हा व्हिडिओ सगळ्यांच्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहेच आहे, पण तिथे तो बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुर्तास तिथेच थांबतो. धन्यवाद. जरूर धन्यवाद.